उभा केलं आणि येला रुपाबळी करुणी खळी हरिदासी जाऊन आणावं लागतं देवाला आणि स्वतः येतात संत. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात त्यांना संत म्हणा. येताना येतो म्हणतात आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक आणि जाताना आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. म्हणजे येताना येतो म्हणले जाताना जातो म्हणले. बाबा पुढे बघा बरं, जन्माला येताना माणसाला मी जन्माला येणार आहे म्हणते येते का? किंवा मरताना माहितीये का मी अमक्या तमक्या दिवशी मरणार आहे का माहिती? जन्म मरण आपल्या हातात आहे का? अहो तुम्ही जन्माला आल्यावर काय बी चुकवा, जन्म मरण चुकवता येत नाही, पण बाळूमामाने जन्म बी चुकवला आणि मरण बी चुकवलंय त्या नातेवा. नाही येताना येतो जाताना जातो. बघा तुम्ही सिद्ध करतो तुम्ही जन्माला आलाय काय बी चुकवा, जन्म मरण चुकत नाही. माणूस म्हणून जन्माला आला की माणसाचं 3 सोहळं पडलं. पहिला सोहळा जन्माचा, दुसरा सोहळा लग्नाचा आणि तिसरा सोहळा मरणाचा. किती झालं मामा? जन्माचा सोहळा, लग्नाचा सोहळा आणि मरणाचा सोहळा. पाहुणा ह्या तिन्हीतला एखादा सोहळा हुकवता येतो कांचा? जन्माचा, लग्नाचा आणि मरणाचा ह्या तिन्हीतला एक हुकावचा कुठला? आणि बऱ्याच गड्यांचा हुकला पण त्याला पर्याय नाही. त्याला काहीच पर्याय नाही. हा असेल तर सांगा परत. बहुतेक तुम्ही जन्माला आला काय बी चुकवा पण जन्म मरून चुकवता येत नाही. पण बाळूमामानी जन्माव सुद्धा आणि मरणाव सुद्धा विजय मिळवला म्हणून जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तू क्या घरी राबतशी. अशा अधिकारी संपन्न संत बाळूमामा या विश्वामध्ये आले. येत असताना पडते हे जनन दिक विडोळा ही तो कळवळा म्हणून पुढे चाललेले जो बाळूमामाला पाहुलं नाही. अवतार घेतला तुम्हा आम्हाला मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीची वाट दाखवली म्हणून मार्ग दावणी गेले आधी किंवा गेले दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या त्या केले ते जगा माझी. संत आले पुण्यकर्म करून निघून गेले पुण्यवान संत. पण येत असताना कारण आहे आज बाळूमामा ह्या पवित्र भूमीत आले त्या पाठीमागं कारण आहे. कारण अवतार त्यासाठी. बाळूमामाचा अवतार कार्य पाहायचं झालं तर महिला मंडळ सगळ्या संतांपेक्षा थोडं वेगळं कार्य आहे बाळूमामाचं. असं कसं म्हणता? सगळे संतांचा इतिहास वेगळा आणि बाळूमामाचा इतिहास वेगळा. म्हणजे संतांमध्ये भेद करतोय अशातला भाग नाही, पण मामाचं कार्य थोडं वेगळं आहे. कसं वेगळं आहे सांगतो. आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे प्रत्येक संतांच्या दारामध्ये आम्हाला जावं लागलं. महाराष्ट्राचा इतिहास आहे प्रत्येक संतांच्या दारामध्ये आम्हाला जावं लागलं. पण या जगाच्या पाठीवर एकमेव संत असे ज्यांचे नाव श्री संत सद्गुरू बाळूमामा. अरे रानोमाळाने गावागावाने गलीबळाने नवे नवे प्रत्येकाच्या दारात येऊन दर्शन देणारा एकमेव संत म्हणजे संत बाळूमामा त्या नाट्य. बघा तुम्ही बाळूमामा सोडलं तर नाही कोण येत दारात. अहो सगळे संत आपापल्या जागेवर स्थिर आहेत, पण बाळूमामा मुक्या जनावराचा पायदिंडी सोहळा घेऊन प्रत्येकाच्या दारात जाणारा संत म्हणजे बाळूमामा त्याला. बरं अवतार तर बघायचं झालं तर मामाचं जन्म कार्य मी सांगतो ना अभंगाकडे वळतो. मामाचं अवतार कार्य सगळ्या संतांपेक्षा वेगळं. अवतार हा भगवान शंकराचा. बाळूमामाच्या सुंदरा माता वडील मायप्पा पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करत होते. माहेरचा देव आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाची सेवा करत होते. कुळाचं कुळदैवत चिंचणी गावच्या मायाक्का देवीची मनोभावी सेवा करत होते. हलसिद्धनाथला प्रार्थना केली पुत्र दे ऐसा गोंडा ज्याचा हे लोकी झेंडा. ए हलसिद्धनाथा लहानाची मोठी झाले तुझ्या दारात आजपर्यंत काय मागितलं नाही. इच्छा आहे काय? ए हलसिद्धनाथ ऐक माझ्या पोटी पुत्र असा दे, माझ्या पोटी पुत्र असा दे ज्या पुत्राने अख्ख्या जगाची सेवा करावी. हे बिरुद सुंदरा माते मागितलं आणि त्या बिरुदाग्रस्तव भगवान शंकरांना अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि माझ्या मामाचा जन्म आहे 4:23 बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं. ऐका सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि जन्म 4:23. जो बाळूमामाचा जन्म आहे का नाही तो सगळ्या संतांपेक्षा वेगळा आहे. जन्माला आल्यापासून चमत्कार केली, जन्माला याच्या आधी सुद्धा चमत्कार केले. कारण अवतार हा भगवान शंकराचा होता. बाळूमामा कोणाचा अवतार आहे? रुद्राचा अवतार थोर यो राहतो आदमा पोरा हे उदळोनी भंडारा ज्ञान गंगेचे अमृतधारा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिशे रूप मनोहार त्याच्या नजरेत तलवार.
बाळू मामा वैद व वैद व वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैद हो पैद हो पैद. बाळू मामा म्हणजे आहेत कोण? रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमा. आणि रुद्र म्हणजे भगवान शंकर. कोण आहे? रुद्र म्हणजे शंकर. शंकराचा अवतार संत बाळूमामा. हा अवतार घेतला सुंदरामाता मायप्पांच्या पोटी. मुळात ह्या कुटुंबाचा इतिहास पाहायचा तर बाळूमामा हे मूळ पुरुषाचं नाव बाळप्पा, त्यांच्या पोटी मायप्पा आणि त्यांच्या पोटी संत बाळूमामाचा अवतार कार्य. आणि कर्नाटकामध्ये राहणारं कुटुंब 4 गुंठ्यामध्ये सुखी कुटुंब. काय म्हटलं मी मामा? बाळूमामाचं कुटुंब किती गुंठ्यात? 4 गुंठ्यात सुखी राहत होते. 4 गुंठ्यात. 50 एकर असलं तरी गड्याला वाटतं शेजारी एकर निघला तरी घ्यावाच. त्यांनी ऐकून जायचं. किती किती गुंठ्यात मावशी? 4 गुंठ्यात सुखी. आणि हा 4 गुंठ्यात सुद्धा सुखी राहता येते मामाच्या चरित्रातून ऐका. आणि सध्याच्या काळामध्ये सुखी राहण्याला जास्त खर्च नसतो मामा, ध्यानात ठेवा. सुखी राहण्याला जास्त खर्च नाही. मी लय सुखी हे जगाला दाखवायला खर्च आहे सर. मी किती सुखे ह्याला जास्त खर्च नाही. मी लय सुखे हे दुनियाला दाखवाय जास्त खर्च आहे. बघा तुम्ही सध्याच्या काळात तसंच चाललंय. आमच्याकडे किती याला किंमत नाही, आमच्याकडे किती हे दुनियाला दिसलं पाहिजे ह्याला लय किंमत झाली. आणि एक सांग का, जे खानदानी श्रीमंत लोक असतात ते मामा कधी मोठीपणा करत नाही. जो ओरिजिनल आहे तो कधीच मोठीपणा करत नाही. जो खानदानी आहे तो कधीच मोठीपणा करत. बरं तुम्हाला उदाहरण देतो आमच्या बारामतीचं. सुप्रियाताई सुळे ओळखीच्या आहेत का मावशी? ऐकून तरी नाव आहे का नाही? तुमचं काम बिम राहिलंय का घरचं काय? मावशी तसं सांगा मला. टेन्शन मध्ये आहे का तुम्ही? जरा चेहरा चांगलं ठेवा. तुम्ही चेहरा का असं केलं? बरं मावशी कीर्तनात बसल्या बाबा सगळ्यांनी ऐका, आपलं चेहरा गुलाबाच्या फुलासारखं पाहिजेत. कसं? कीर्तनात बसल्यावर तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची. हा, कीर्तनात बसल्यावर तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची. कीर्तनात बसल्यावर तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची फुलं आहे ती. बरं चला फुलं तर फुलं, पण कीर्तन होतं तरी सूर्य फुलं देऊ नका. तेवढं करा बाबा, एवढाच उपकार करा बाबा. चेहरा चांगलं ठेवा. आम्हा तुमच्या चेहऱ्यावर कीर्तन आहे. मावशी काम बिम काय राहिलं ना घरचं? मग टेन्शन मध्ये का बसलाय बरं तुम्ही? मगापासून बघतोय ती बिचारी आजीबाई आल्यापासून टेन्शन मध्ये बसली. बघा मावशी काय काम नाही ना राहिलं? मामा त्या दिवशी मी असंच कीर्तनात विचारलं, मावशी तुम्ही लय टेन्शन मध्ये दिसताय, तुमचं काम बिम राहिलं नाही ना? म्हातारी उठली म्हणली होय बुवा माझं एकच काम राहिले. काय हो म्हणली? हा बघा कोंबड्या डालायच्या राहिल्यात. लगी आली माघारी, जाळ केला त्या कोंबड्याचा. कसं मावशी तुमचं काम राहिलंय का काय? म्हणा आता आम्ही कोंबड्याच मोडून टाकतो. नको मला. पुढे बघा पुढे बघा. महिला मंडळ नाही ना काय? मग बोलत चला आता, मोकळं बसा. हा सुप्रियाताई सुळे ओळखीच्या आहेत ना? हो म्हणा मोठ्यानं, मला कानाचा त्रास आहे. आहेत ना मावशी? त्या सुप्रियाताई सुळे त्यांच्या गळ्यामध्ये किती किलो सोनं या? बिचारी अशी मावना एवढं गळ्यात सोनं घातलंय. तिला झेपणा सुद्धा एवढं सोनं घातलंय. असंच का? हा सुप्रियाताईच्या गळ्यामध्ये एवढं सोनं आहे का? नाही नाही नाही. काय मामा? फक्त एक सौभाग्याचा दागिना म्हणजे मंगळसूत्र आहे. बरं समजा त्यांनी आपल्या वडिलाला हट्ट केला. शरदचंद्रजी पवार त्यांना म्हटल्या नाही नाही नाही, लग्न झाल्यापासून तुम्ही मला काहीच दिलं नाही, आता माझी इच्छा आहे तुम्ही मला सोनं करा. तर लहान लेकरं दापा बरं. तर त्यांनी समजा हट्टच केला वडिलांपाशी, मला सोनच पाहिजे. तर शरदचंद्रजी पवार आपल्या मुलीला म्हणजे सुप्रियाताई सुळेला किती सोनं करतात? गरिबीच्या मानानं अर्धा तोळा करतात. बर 1 तोळा करतात. सोपं सांगू का? सुप्रियाताई सुळेंच्या वजना एवढं सोनं करतात. नाही नाही त्यापेक्षा जास्त तुम्ही गणित बी करू शकत नाही. आणि ती सोपं सांगतो, गणित बी करू शकत नाही. एवढं सोनं करून देतात. पण त्या बिचारीच्या गळ्यामध्ये काय मामा? गळा भरून सोनं आहे का? नाही नाही फक्त सौभाग्याचा दागिना नाही. अहो जी खानदानी श्रीमंत आहे ती मोठीपणा दाखवत नाही. त्या दिवशी वट पौर्णिमेला आमच्या शेजारी त्या ठकू मावशीनं कान टोचला होता मामा. बघा असा ह्या हितून जी टोचला हितपर्यंत 4 जाग्यावर टोचला. पिवळा झार कान केला. सोन्यावानी कान असा दिसायला लागला. आणि नेमकं चोराने ती बघितलं. काय केलं नाही चोराने, नुसता कान हाणला. ठकोबाई आग बंद तशीच आहे. नुसता कानच हाणला. हा आणि पाहुणं तुम्ही काळजी नाही ऐकता म्हणून सांग का? सोप्प सांगतो, मोठीपणा करणाऱ्याचं कानच हाणलं पाहिजे. अहो मी किती श्रीमंत ह्याला किंमत नाही मामा. मी लय श्रीमंत घेतून याला दाखवायला किंमत आली. आम्ही किती श्रीमंत या ह्याला खर्च नाही. अहो सुखी राहण्याला खर्च नाही, लय सुखे हे दुनियाला दाखवाय खर्च आहे. 4 गुंठ्यात सुखी राहता येतं मामा.
बाळूमामाचं कुटुंब या 4 गुंठ्यामध्ये सुखी राहत होतं, आयुष्य सुखाचं चाललं होतं. आणि जन्माला आले बाळूमामा ते त्या धनगर कुळामध्ये, म्हणजे बहुतेक